महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। गुढीपाडव्याच्या आनंदासाठी सरकारकडून आनंदाचा शिधा, पण शिधाविना साजरा झाला गुढीपाडवा। राज्य शासनाने गुढीपाडव्यासाठी आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली, परंतु हा आनंदाचा शिधा अद्याप गोदामातच आहे। शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचला नाही, त्यामुळे धान्य दुकानदार त्याचे वाटप करू शकले नाहीत। त्यामुळे शिधाविना साजरा झाला गुढीपाडवा साजरा झाला। दीपावलीनंतर गुढीपाडवाही गोड व्हावा म्हणून शासनाने 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला। गुढीपाडव्याच्या पूर्वी शिधा मिळेल अशी शिधा पत्रिका धारकांना आशा होती, परंतु आता गुढीपाडवा होऊन 3 दिवस उलटून सुद्धा रायगड जिल्ह्यासहित राज्यात अनेक ठिकाणी पूर्ण किट प्राप्त झाले नाहीत। त्यामुळे शिधा पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा विनाच गुढीपाडवा साजरा करावा लागला आहे। शहरी व ग्रामीण भागात आनंदाच्या शिधा न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। दिवाळीतील आनंदाचा शिधा दिवाळीनंतर मिळाला होता, आताही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे। गुढीपाडव्याच्या आनंदाचा शिधा अद्याप गोदामातच आहे। शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हा शिधा स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचलाच नाही, त्यामुळे धान्य दुकानदार त्याचे वाटप करू शकले नाही। राज्य सरकारने गुढीपाडवा व सणांच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानात 100 रुपयात आनंदाचा शिधा पोहोचवण्यासाठी जय्यत तयारी केली होती। मात्र 8 दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप व वाहतूक व्यवस्थेतील अडचणी यामुळे आनंदाचा शिधा पोहोचण्यात विघ्न आले। या महिन्याच्या शेवटपर्यंत आनंदाचा शिधा विविध रेशन दुकानात पोहोचण्याची शक्यता आहे। आनंदाचा शिधा विनाच यंदाचा गुढीपाडवा साजरा झाला आहे। रायगड जिल्ह्यात अद्याप आनंदाच्या शिधापैकी फक्त तेल आले, तेही मात्र 10% इतकेच। आनंदाच्या शिधापैकी उर्वरित साहित्य जिल्ह्यात अद्यापही न आल्याने तेलचे वाटप सुद्धा न करता तशाच अवस्थेत तेल हा शिधा दुकानामध्येच एका कोपऱ्यात पडून आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिधा राशन दुकानांपर्यंत पोहोचू शकला नाही। गुढीपाडव्यासाठी आनंदाचा शिधा हा रेशन दुकानांपर्यंत पोहोचला नाही, तो शिधा अक्षय तृतीयेपर्यंत पोहोचेल का, असाही प्रश्न काही शिधा पत्रिकाधारकांनी केला आहे। रायगड जिल्ह्यात आनंदाच्या शिधामधील सर्व साहित्य पोहोचायला आणखी किती दिवस लागणार आहेत, याची माहिती आम्ही देऊ शकत नाही। केवळ तेल आलेले असून इतर साहित्य आल्यानंतर आनंदाच्या शिधामधील पूर्ण साहित्य आल्याशिवाय दुकानातून शिधा वाटप करणार नसल्याचे सांगितले। सरकारकडून आधीच शिधा वितरण सुरू करायला हवं होतं, असं मत काही रेशन दुकानदार यांनी व्यक्त केलंय। आनंदाचा शिधा लवकरात लवकर स्वस्त धान्य दुकानांवर पोहोचावा यासाठी सरकारने आदेश काढले आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र स्वस्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही। रायगड जिल्ह्यात आनंदाचा शिधामधील तेल हे आले असून इतर जिन्नस हे 3 ते 4 दिवसात आल्यानंतर त्याचे वाटप 8 दिवसात ऑनलाईन पद्धतीने सुरू केले जाईल। रायगड जिल्ह्यातील 431042 म्हणजेच 4,31,042 शिधापत्रिका धारकांना आनंदाच्या शिधाचे संच वितरित करण्यात येईल। सदर शिधा वितरण हे महिनाभर चालणार आहे। गोविंद वाकडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी, पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय। रायगड जिल्ह्यातील गोदामाचे नाव आणि संचांची संख्या: अलिबाग 27,635, पोयनाड 12,523, पेन 40,840, मुरुड 16,164, पनवेल 72,341, उरण 25,650, कर्जत 16,867, कशेळे 13,596, नेरळ 10,497, खोपोली 24,039, चौक 11,372, मानगाव 24,116, गोरेगाव 12,313, तळा 9,661, सुधागड 16,843, रोहा 31,520, महाड 21,976, बिरवाडी 7,750, श्रीवर्धन 13,987, मसळा 11,525, पोलादपूर 9,847, एकूण 4,31,042। महाराष्ट्र माझासाठी अमोल कुमार जैन, अलिबाग।
मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।